नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभेच्या निकालानंतर शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रीय राजकारणातून थेट आता साखर कारखानदारीच्या राजकारणात शिरलेले आहेत। आता आपण पाहत आहोत सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पहिली उचल 2800 रुपये दिलेली आहे। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अगदी थोड्याच वेळात आता पोहोचत आहेत। आपण आता समोर पाहतोय मोठ्या प्रमाणात सभासद व ग्रामस्थ येथे जमा झालेले आपल्याला दिसत आहेत। खासदार सुप्रियाताई सुळे या साखर कारखानदारी सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाशी 2800 रुपये बाजार कसा बसतो याविषयी चर्चा करणार आहेत। हे चालू आहे का? ठीक आहे। आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती कारखान्याने जी पहिली उचल आपल्याला दिली ती असमाधानकारक असल्यामुळं आणि अजूनही इतर काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सभासदांच्या दृष्टीने समाधानकारक आहेत त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या लोकनियुक्त संसदरत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः मी सर्व सभासद बंधूंच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि या